हिमालयाच्या शिखरावर पसरलेला संधिप्रकाश, मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एका नवीन सुवर्णयुगाची सुरुवात. इसवी सन पूर्व 6व्या-7व्या शतकातील वैशाख पौर्णिमा. गारव्याची एक मंद झुळूक, वाऱ्याच्या झुळकेशिवाय एक नीरव शांतता. लुंबिनीच्या वनराजीमधला नेहमीचाच एक दिवस. अचानक अनेक आवाज ऐकू येऊ लागतात. शाक्य महाराणी मायादेवी आपल्या लव्याजम्यासह वनराजीत येतात. बाळणपणासाठी देवदाह या आपल्या माहेरी त्या निघाल्या होत्या. विश्रांती घेतानाच प्रसव वेदना सुरू झाल्या. शालवृक्षाची एक फांदी आधारासाठी धरून त्यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला. नवजात बालकाच्या रडण्यानं लुंबिनीचं वातावरण भरून गेलं. बालकाला हळूच उचलून पुष्करणीच्या जलात पहिल्यांदा न्हाऊ घातलं. असमंत आनंदानं भरून गेला आणि राजकुमाराचं नामकरण झालं सिद्धार्थ. दुर्दैवानं राजकुमाराच्या जन्मानंतर एकाच आठवड्यात महाराणी मायादेवींचा मृत्यू झाला. अवघ्या 7 दिवसात सिद्धार्थ पोरका झाला. सिद्धार्थनं आपल्या आयुष्याची पहिली 29 वर्ष तिलोरकोट इथं घालवली. राजधानी कपिलवस्तू इथला हा राजवाडा. कपिलवस्तू आता नेपाळमध्ये आहे आणि लुंबिनीपासून 27 किलोमीटर पश्चिमेकडे आहे. महाराज शुद्धोदन यांचा पुत्र महान होणार हे भविष्य असित मुनींनी त्याच्या जन्माआधीच वर्तवलं होतं. तो महाप्रतापी सम्राट होणार किंवा सर्वज्ञानी तपस्वी होणार, तसंच जगन्मान्य होणार हे निश्चित होतं. महाराजांना या भविष्याची जाणीव होती. त्यांची इच्छा सिद्धार्थानं महाप्रतापी सम्राट व्हावं अशीच होती. यामुळंच सिद्धार्थला धार्मिक शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं. दुःख म्हणजे काय हे त्याला समजू दिलं नाही. राजकुमाराचं आयुष्य ऐशोआरामात जात होतं. स्वर्ग सुखाची अनुभूती होत होती. यथावकाश राजकुमार अनेक विद्या आणि कलांमध्ये पारंगत झाला. त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी शाक्यराज सुप्रबुद्ध यांची कन्या यशोधरा हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. आपल्या पत्नीच्या सहवासात सिद्धार्थानं अनेक वर्ष आनंद उपभोगला. लवकरच यशोधरेच्या पोटी त्यांचा पुत्र राहुल जन्माला आला. वर्तमान सुखी होता, भविष्याची चिंता नव्हती. एके दिवशी आपल्या रथातून शहरात फिरताना शहरातली लगबग आणि जीवन पाहतानाच त्याची नजर एका जराजर्जर वृद्धावर पडली. या अपरिचित दृश्यानं राजकुमार हेलावून गेला. विचारात गढून तो राजप्रासादात परतला. आयुष्यात प्रथमच जीवनातील क्षणभंगुरतेची जाणीव त्याला झाली. शरीर हे नाशवंत आहे याची त्याला प्रथमच जाणीव झाली. नंतर एके दिवशी आपला सारथी छन्ना याच्या बरोबर शहरामध्ये परत फिरताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मनुष्य असाध्य रोगानं पीडित आणि वेदना भोगताना दिसला. मनुष्य जीवनात पीडा असतेच हे त्याला उमगलं. तिसऱ्या वेळी त्याला मृत्यू दिसला. तिरडीवर ठेवलेलं प्रेत पाहून राजकुमाराला धक्काच बसला आणि मृत्यूपासून सुटका कशी करावी या विचारात तो गढून गेला. लवकरच 4थ्या वेळी त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं असं वाटलं. त्यानं एक प्रार्थना करणारा साधक पाहिला. आयुष्यातील निराशेपासून दूर आणि सात्विक असा तो साधक होता. ऐहिक सुखांचा त्याग केलेला तो संन्यासी होता. सिद्धार्थ आपल्याच विचारात गढून गेला. आजपर्यंत अपरिचित अशा गोष्टींवर तो विचार करू लागला.
स्वतःच्याच विचारांची ती एक अंधार यात्रा होती. दिवस गेले, रात्री गेल्या आणि सिद्धार्थ आपल्या निर्णयाप्रत पोहोचला. एका मध्यरात्री आपली पत्नी आणि पुत्र यांना सोडून तो राजप्रासादाबाहेर पडला. आपला सारथी छन्ना याला घेऊन तो शहराबाहेर पडला. लवकरच ते वनातील एका झऱ्याजवळ पोहोचले. सिद्धार्थ रथातून उतरला आणि आपली महावस्त्र आणि जवाहीर काढून त्यानं छन्नाला परत जाण्याची आज्ञा दिली. सारथी छन्नानं राजकुमाराला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिद्धार्थनं हसतमुखानं त्याला परत पाठवलं. सिद्धार्थनं जवळच्याच एका आमराईकडे प्रयाण केलं. तो तिथे एक आठवडाभर राहिला. आपण पुढं काय करायचं याचा त्यानं स्वतःशीच खल केला आणि त्यानंतर त्याची शोधयात्रा सुरू झाली. अनेक तपस्वी आणि मुनींकडून सिद्धार्थनं प्रार्थनेची विविध अंग समजून घेतली. जन्ममृत्यूचा फेरा चुकवू इच्छिणारे अनेक साधक त्याला भेटले. अखेरीस त्याला उमगलं ते हे की सत्याचा शोध हा आपला आपणच घ्यायचा असतो. त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबणं व्यर्थ असतं. आपलं शरीर म्हणजे केवळ हाडांचा सापळा उरेपर्यंत त्यानं तप केलं. अखेरीस तो इतका अशक्त झाला की नदीत स्नान करताना चक्कर येऊन पडल्यामुळं तो बुडणारच होता. या घटनेनं त्याचे डोळे उघडले. अशा साधनेतून काहीच साध्य होत नाही हे त्याला समजलं. मात्र या प्रसंगानं खचून न जाता त्यानं आपला सत्यांचा शोध निश्चयानं चालूच ठेवला. अखेरीस सिद्धार्थ गया नगरीजवळील निरंजना नदीजवळ पोहोचला. एका वृक्षाखालील शांत जागा त्यानं शोधली. तिथंच तो ध्यानमग्न झाला. नदीच्या पाण्याचे तरंग, वृक्षाची छत्रछाया आणि एकाग्र मन यांनी त्याला एका कधीच न अनुभवलेल्या एका उच्च पातळीवर नेऊन सोडलं. अनेक दिवस असेच गेले. एके दिवशी सकाळी तो उंबरठा ओलांडून आपल्या इप्सिताकडे पोहोचला. जे इप्सित साधण्याचा अनेक जण प्रयत्न करतात आणि अयशस्वी होतात, ते अखेरीस त्यानं साध्य केलं. सिद्धार्थला निर्वाण प्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झालेला सिद्धार्थ आता झाला बुद्ध. वाराणसी नगरीजवळ सारनाथ इथं बुद्धानं आपलं पहिलं प्रवचन दिलं. 5 साधक जे आधीपासूनच त्याच्या सत्यशोधाच्या यात्रेत सहभागी होते, ते त्याचे पहिले अनुयायी झाले, भिक्खू झाले. त्यानं आपल्या अनुयायांना धम्मचक्र पवर्तन म्हणजेच धर्मचक्र आणि प्रवर्तन म्हणजेच जीवनचक्राची माहिती दिली. बुद्धानं त्यांना मध्यम मार्गाची म्हणजे 4 आर्य सत्यांची ओळख करून दिली. ही आर्य सत्य हाच बुद्धाच्या शिकवणीचा गाभा आहे. दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निराकरण आणि दुःखावरील उपाय म्हणजेच अष्टांगिक मार्ग अशी ही मूळ विचारधारा आहे. यानंतर बुद्धानं निरनिराळ्या खेडोपाडी आणि गावोगावी जाऊन भिक्षा मागत लोकांना धर्माची शिकवण दिली. पावसाळ्याच्या दिवसात भ्रमण अशक्य झाल्यानं वर्षावास स्वीकारून ते विहारात राहू लागले आणि चर्चासत्र, वादसंवाद तसंच ध्यानधारणा करू लागले. आपल्या वयाच्या 80व्या वर्षी बुद्ध आपला अनुयायी आनंद याला घेऊन वैशाली नगरीत आले होते. त्या वैभवशाली नगरीतील ती एक सुंदर सकाळ होती. आत्मज्ञान झालेला माणूस आपलं आयुष्य वाढवू शकतो हे बुद्धानं जाणलं होतं. आपला हा विचार त्यानं 3दा बोलून दाखवला. मात्र आनंद या विचारामागील मर्म काही उमगू शकला नाही. बुद्धानं 3 महिन्यात आपली काया कुसिनारा म्हणजे आजचं कुशीनगर इथं त्याग करण्याचा निर्णय सांगितला. आनंदला आपली चूक कळली आणि त्यानं बुद्धाला आपल्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध हसला
माझा विचार समजून तू मला माझं आयुष्य वाढवण्याची विनंती करायला हवी होतीस, पण जाऊ दे, आता निर्णय झालाय. 3 महिन्यानंतर कुशीनगर इथं बुद्ध आणि त्याचे अनुयायी यांना कुंडा नावाच्या लोहारानं जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. बुद्धानं आपलं अखेरचं भोजन केलं आणि त्याच रात्री तो वेदनेनं तळमळू लागला. अर्धी रात्र त्यानं आपल्या अनुयायांना उपदेश करण्यात घालवली. मध्यरात्री त्याला परिनिर्वाण प्राप्ती झाली. त्याचे शेवटचे शब्द होते, भिक्खू हो, मी तुम्हाला परत स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. बुद्धाच्या महानिर्वाणानंतरही बुद्ध धर्माचा वेगानं प्रसार झाला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकानं बुद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचा प्रसारही केला. आपले धर्मप्रचारक दूर दूर पाठवून त्यानं बुद्धाचा संदेश जगभर पोचवला. बुद्धाच्या शिकवणीनुसार सारे भिक्खू खेडोपाडी तसंच गावोगावी भिक्षा मागत धर्माची शिकवण देऊ लागले. व्यापार उदिमाच्या तात्कालीन मार्गावरून भिक्खूंनी भ्रमण केलं. असाच एक मार्ग सह्याद्रीच्या पर्वतराजीतून जात होता. या पर्वताच्या सौंदर्यानं चकित झालेल्या भिक्खूंनी वाघोरी नदीच्या किनारी आपला विहार स्थापन केला. येणाऱ्या जाणाऱ्या धनी व्यापाऱ्यांच्या मदतीमुळे हा विहार वाढतच गेला आणि अखेरीस इतिहासाच्या पानांमध्ये विरून गेला. दोन 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1819 साली काही ब्रिटिश अधिकारी सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या मोहिमेवर निघाले होते. अशाच एका दरीपलीकडं हिरव्यागार वनश्रीत लपलेली पर्वतांची एक रांगच त्यांना दिसली. उत्सुकतेनं ते पुढे सरसावले. वनश्रीच्या पडद्यामागं लपलेला कोणता खजिना आपण शोधणार आहोत याची त्यांना काय कल्पना. कॅप्टन जॉन स्मिथ आणि मद्रास रेजिमेंटचे इतर अधिकारी यांना या गुंफांचा शोध लागला. जवळच्याच अजिंठा गावाचं नाव त्यांनी या गुंफांना दिलं आणि पुढं अजिंठा या नावानं ही लेणी ओळखली जाऊ लागली. जुन्या काळच्या वैभवाची ओळख करून देणारी चंद्रकोरीच्या आकाराच्या पर्वतराजीतली ही आहेत अजिंठा लेणी. इथं एकूण 29 बौद्ध गुंफा आहेत. अत्यंत हुशार अशा वास्तुविशारदांनी अत्यंत श्रद्धेनं याची निर्मिती केली आहे. एकाच वेळी निसर्गाची शान आणि मानवाचा निश्चय दर्शवणारी ही लेणी मन प्रसन्न करतात. या लेण्यांची वास्तुकला म्हणजे तात्कालीन वैज्ञानिक प्रगती आणि अचूक स्थापत्याची निशाणी आहे. पर्वतात कोरून काढलेली ही लेणी तात्कालीन स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचा जणू काही आलेखच आहे. अनेक स्तंभांचा आधार दिलेल्या या गुंफांमध्ये शिल्पकला आणि चित्रकलेचं वैभव जागोजागी दिसून येतं. या साऱ्या गुहांमधील हा कलाविष्कार अनेक शतकं चालू होता, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 728 पर्यंत. केवळ 6 रंग वापरून या चित्रकारांनी आपल्या चित्रकलेचा जो आविष्कार इथं प्रदर्शित केला आहे तो केवळ अतुलनीयच आहे. धार्मिक तसंच साधीसुधी चित्र देखील इथं पाहावयास मिळतात. बोधिसत्व आणि बुद्धांचे अनेक अवतार, जातक कथातील प्रसंग, तसंच वन आणि प्राणी हा आशय असलेली चित्र आणि अर्थातच दैनंदिन जीवनातील प्रसंग इथं साकारले आहेत. भिंतींवर, छतांवर, खांबांवर शक्य असेल तिथं सर्वत्र अत्यंत कलात्मकरित्या ही चित्र रंगवलेली आहेत. अजिंठा इथली ही चित्रकला जगभर प्रसिद्ध झाली. इतर अनेक चित्रशैलींशी त्याची तुलना होऊ लागली, पण लवकरच लक्षात आलं की ही स्थानिक शैली आहे. भविष्याचा वेध घेणारी ही चित्रकला आहे. चित्रकलेची प्रसिद्धी जास्त झाली असली तरी इथली स्थापत्य आणि शिल्पकलाही तितकीच सुरेख आहे. उत्तर आणि दक्षिण भारतीय कलांचा तो एक संगम आहे. शिल्पकारांनी मंदिरं, पुतळे आणि सज्जे बांधून काढले. ही सारी शिल्पकला बुद्धाला अर्पण केली आहे.
बुद्ध इथं अनेक भूमिकांमध्ये आढळतो. विचारमग्न, संरक्षक, शिक्षक, तर कधी दिव्य अंशातही तो दिसून येतो. कालांतरानं जनसामान्यांनी बुद्धाला शिक्षकाच्या भूमिकेतून देवत्वाकडे नेलं. हा बदल शिल्पकलेतही दिसून येतो. भारतीय परंपरेतील निसर्गाचं महत्त्व या लेण्यांमध्ये दिसून येतं. अजिंठा इथली ही कला ही कुशल कारागिरी तर आहेच, परंतु श्रद्धा आणि निश्चय यांचीही ती प्रतीकं आहेत. आत्मचैतन्य या कलेचा कुंचला आहे, तर श्रद्धा याची छिन्नी आहे. अशा या निसर्ग सन्निध आणि भावपूर्ण वातावरणात बौद्ध भिक्खूंनी आपलं सारं आयुष्य बुद्धचरणी अर्पण केलं, यात नवलते काय. एका क्षणातच आपण या गुंफांमध्ये शिरतो आणि डोळे बंद करून ऐतिहासिक वातावरणाचे साक्षीदार होतो. भिक्खूंचे मंत्र कानावर पडू लागतात. समोरची चित्र आणि शिल्प जिवंत होऊन आपल्याशी संवाद साधतात. आपण पोहोचलोच आहोत. अनुभूती निमिषमात्रात येणारच आहे.